आज आमचे नेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना युबीटीचे केदार दिघे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज इथे नलपाडा गांधीनगरच्या रहिवाशांनी एक आंदोलन केलेलं आहे। इथे ज्या पद्धतीने जोर जबरदस्तीने लोकांचा घर बळकवण्याचा प्रयत्न चालू आहे, SRAच्या अधिकाऱ्यांना हाताखाली घेऊन त्यांच्याबरोबर भागीदारी करून ज्या पद्धतीने इथे लोकांच्या घरी सर्वे चालू आहे, बायोमेट्रिक सर्वे चालू आहे आणि लोक जेव्हा त्यांच्याकडे जातात विचारायला SRAमध्ये की साहेब हे सर्वे कसं काय चालू आहे, तर ते म्हणतात हे शासनाचा सर्वे आहे, SRA हे सर्वे करतं। माझा थेट प्रश्न आहे SRAच्या अधिकाऱ्यांना की SRA कधीही सर्वे करत नाही, सर्वे हे प्रायव्हेट बिल्डर करतो। तर मला त्यांच्याकडनं हेच अपेक्षा आहे की याच्या पुढे हे सर्वे इथे थांबावं त्यांनी आणि भविष्यात हे सर्वे नाही झाला पाहिजे। नाही तर याच्यात त्यांनी काय लक्ष नाही दिला तर याच्या पुढे आम्ही SRAच्या बाहेर उपोषणाला बसू सगळ्या नागरिकांना घेऊन। आव्हाड साहेबांनी यांना इथे ग्वाही दिली आहे की या लढाईमध्ये मी तुमच्या बरोबर सामील आहे, तुमचा भाऊ म्हणून मी 100% तुमच्या बरोबर आहे आणि यापुढे जी काही लढाई असेल त्याच्यामध्ये मी तुमच्या बरोबर उभा आहे, हे साहेबांनी आज इथे शब्द दिलेला आहे। आज इथे हा जो आंदोलन झालेला आहे, इथे आमचे मित्र उमेश अग्रवालजी यांच्या समर्थनात आणि यांच्या मागणीवर डॉक्टर जितेंद्र आव्हाड इथे आले होते। लोकांची जी व्यथा आहे ते ऐकले स्वतः आणि ते पण सर्वांना आश्वासन दिले की जनतासोबत ते उभे आहेत। हा जो लढा आहे हे गेल्या 2-3 वर्षापासून नलपाडा रहिवासी सेवा संघच्या माध्यमातून जेव्हा आम्हाला माहीत पडलं की इथे 2 सोसायटी गुपचूप स्टार्ट होत आहे, त्यापासून आम्ही लढत आहोत। आमचे तुकारामजी त्या संस्थेचे अध्यक्ष आहे आणि त्यांच्या पाठीमागणे 200-300 लोक नलपाडीची लढाई त्यापासून चालू आहे। पण जेव्हा पण आम्ही SRAमध्ये ते पत्रव्यवहार करायचो की हे पाठीमागे काय चालू आहे, त्यांना फक्त फिरवाफिरीचं आन्सर भेटायचं आणि जेव्हा अचानक 4 सप्टेंबर रोजी आम्हाला माहीत पडलं की इथे बायोमेट्रिक सर्वे SRAच्या माध्यमातून होत आहेत, त्यावेळी पण आम्ही सगळ्यांनी ताबडतोब एक पत्र दिलं। आम्हाला फक्त स्थगिती 3-4 दिवसात दिलं। आम्ही बोललो की हे सगळं जे प्रक्रिया चालू आहे आम्हाला थोडा वेळ द्या, किमान 2-3 महिन्याचा वेळ द्या, लोकांना समजा पाहिजे की हे पाठीमागचा सूत्रधार कोण आहे। पण SRAच्या वरती काय प्रेशर होता, कोणाने त्यांच्या ते संगमत का असं करत होते ते आम्हाला कोणाला कळलं नाही आणि SRA आम्हाला वेळ दिला नाही आणि ते डायरेक्ट ते पोलीस प्रोटेक्शन्स वरून आणि त्यांच्या बिल्डरचं माणसं घेऊन ते डायरेक्ट सर्वे करायला सुरुवात केली। त्याचे पोलीस असतानाही स्थानिक लोक, ते महिला सगळे रस्त्यावर उतरून त्याचा विरोध केलेला आहे, तरीही ते SRAचं कानात ते जात नाही। त्यावेळी आम्ही 9 तारखेला इकडचे 350-400 लोक तिथे SRAच्या दालनात आम्ही आंदोलन केलं, त्यांना पत्र दिलं की तुम्ही लोकांची भावना समजा आणि किमान त्याला स्थगिती द्या। तरी SRAचे अधिकारी कुठल्या प्रेशरवर आम्हाला ते स्थगिती दिलेलं नाही। त्यानंतर आम्ही 750 लोकांचं सही घेऊन, स्थानिक सही घेऊन की हे जे मागणी ते आम्हाला काय बोललं की स्थानिक लोकांची मागणी आहे म्हणून आम्ही करतोय, तर आम्ही ते स्थानिक लोकांची सही 750 लोकांची सही करून एका दिवसात सही घेऊन दिलं की लोकांचं भावना की आम्हाला माहीत नाही याच्या पाठीमागचं कारण, म्हणून तुम्ही आम्हाला थोडा वेळ द्या। तरी SRA वेळ देत नाही। हा सगळं जे अन्याय बघत होते त्यावेळी आमचे आमदार संजयजी केलकर, आमदार निरंजनजी डावखरे आणि स्थानिक नगरसेवक हे सुद्धा ह्या लढाईत आमच्या सोबत होते। साहेबांनी स्वतः SRAच्या अधिकाऱ्याला बोलले, त्यांनी आम्हाला जे मार्ग दाखवलं की तुम्ही लोकांची आता जे जसं बोलले की काही लोकांनी सही घेऊन हे जे प्रस्ताव आणलेला आहे तुम्ही लोकांचे सही घेऊन हे प्रस्ताव रद्द करू शकता आणि त्यावरती आमचं आता काम चालू आहे। आम्ही लोकांचा जे विरोध आहे ते आमच्या सोबत येत आहेत आणि 90% लोक आमच्या सोबत आहे आणि हे नक्की आम्हाला खात्री आहे की हे जे चुकीचे हे जे सोसायटी निर्माण करून हे जे प्रस्ताव आणले ते लोकांचं सहमतीने ते रद्द होईल आणि आमचे जे पुढे प्रस्ताव आहेत सर्व सहमतीने आम्ही पुढच्या प्रस्ताव जनतासमोर आणूया। गावचा मूळ रहिवासी आदिवासी समाजाचा आहे। आमच्या इथे 5 ते 7 पिढ्या राहिलेल्या आहेत आणि आज अचानक हा जो SRAच्या मार्फत बायोमेट्रिक सर्वे जो चाललेला आहे त्या सर्वेची आम्हाला आणि आमच्या समाजाला कोणतीही पूर्वसूचना न देता जोर जबरदस्तीने विकासकाच्या दबावाखाली SRA प्रशासन सर्वे करत आहे। त्यांच्यासोबत 20 ते 25 गुंड असतात, महिलांना घरवाल्यांना घाबरवतात की तुम्ही जर बायोमेट्रिक सर्वे केला नाही तर तुम्ही अपात्र व्हाल। म्हणजे एक प्रकारे कशाही तऱ्हेने लोकांची घरं बळकावण्याचा हा जुलमी प्रकार आहे। त्यास आम्ही सर्व नलपाडा येथील आदिवासी आणि सर्व रहिवासी समाज बांधव याचा तीव्र निषेध करतो। आज ह्या लढ्याची गेले 1 महिनाभर लोक सैरभैर झालेले आहेत। ह्याची जाण इथल्या नेत्यांना, पुढाऱ्यांना माहिती पडली। आज जसे आमच्याबरोबर संतोष जयस्वाल आहेत, शेर बहादूर सिंग, आशादेवी जी आमच्याबरोबर आहेत, तसेच नगरसेवक आपले रमेश आमरेजी आहेत
तसेच आज उमेश अग्रवालजी आमच्या संगतीला उभे राहिले. त्यांनी आम्हाला सांगितलं की आपण हा सर्वेला विरोध करता तर आव्हाड साहेबांसारख्या व्यक्तिमत्वाचा सहारा घेऊया आणि त्यांना विनंती करूया की आम्हाला या लढ्यात सहकार्य करा, याच्यातून आम्हाला बाहेर येण्याचा मार्ग शोधा. त्या विनंतीला मान देऊन आज माननीय जितेंद्र आव्हाड साहेब आमच्या नळपाडा येथे येऊन आम्हा लोकांना उचित मार्गदर्शन केलं आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे की या लढ्यात मी शेवटपर्यंत तुमच्या सोबतीने राहीन. तसेच उभाठा शिवसेनाचे ठाणे जिल्हाध्यक्ष केदारजी दिघे साहेब हे सुद्धा उपस्थित राहून आम्हाला मोलाचं मार्गदर्शन केलं. आम्ही त्या सर्वांचे नलपाडा रहिवाशांतर्फे त्याचे आभार मानतो आणि त्यांचा धन्यवाद देतो की आज आमच्या लढ्याला कुठेतरी एक सहारा मिळाला आणि आम्ही यापुढेही जोमाने संघर्ष करत राहू. आज मैं नील यादव हूँ और मैं एज ए पार्टी करके यहाँ पे नहीं आया हूँ. और आज जो आंदोलन हुआ, एक आंदोलन की तरह के लोग सड़कों पे उतरे, ये जन आंदोलन था, कोई पार्टी विशेष आंदोलन नहीं था. और यहाँ पे सभी लोगों ने, सभी पार्टी के लोगों ने एक सुर मिलाया कि सबको हक, अधिकार और घर छीनने से बचाना है. और जो नलपाड़ा की सेवा समिति है, लोगों को विश्वास रख के हम 2 कमेटी बनाने जा रहे हैं और लोगों के घर जा जाके प्रस्ताव लेंगे और 2 कमेटी बना के SRA में चैलेंज करके उसके बाद खुद का बिल्डर या फिर खुद निर्माण करने का काम करेंगे, क्योंकि हमें बिल्डर पे भरोसा नहीं है. ऍक्च्युली SRA जी स्कीम गव्हर्नमेंटने आणलेली आहे त्याच्यामध्ये आव्हाड साहेब त्यावेळेस होते, त्यांनीच ती स्कीम आणली होती, म्हणजे जेव्हा ते गृहनिर्माण मंत्री आणि मंत्री होते तेव्हा. पण त्याच्यामध्ये अशी अट होती की 15 वर्ष ते कमीत कमी कोणाला हस्तांतरित करता येत नाही. तर आव्हाड साहेबांनी ते 5 वर्षावरती आणलं होतं. पण त्या 5 वर्षावरती आणल्यानंतर पुन्हा या सरकारने माझ्या माहितीप्रमाणे पुन्हा 15 वर्ष केलं. आणि लोकांनी 15 वर्ष भाड्याने राहायचं, आमची स्वतःची मालकी हक्क. काल आलेला बिल्डर म्हणजे 50 वर्ष आम्ही राहून आम्ही मालक नाही बनू शकत, पण काल आलेला बिल्डर डायरेक्ट मालक होणार आणि तो घर विकणार पण, दुसऱ्या दिवशी विकून मोकळं पण होणार आणि आम्हाला बेघर करणार. त्यामुळे आम्हाला असल्या प्रकारच्या स्कीम नको. उलट तुम्ही आम्हाला छोट्या छोट्या घरांसाठी, छोट्या छोट्या एरियासाठी त्या मालकांना मालक बनवा. जिल्हाधिकाऱ्याला आमचं निवेदन आहे की तुम्ही आम्हाला मालक बनवा. आम्ही आमच्या एरियामध्येच आमची छोटी छोटी संकुलं बनवू, त्याच्यामध्ये 3-3, 4-4 माळे आणा. 25-25 माळ्याचे आम्ही मेंटेन करू शकत नाही. ही गोरगरीब जनता 25 माळ्यावरती जाऊ शकत नाही. हा 3ऱ्या-4थ्या माळ्यापासून आज लिफ्ट बंद आहे SRA मध्ये. आज दोस्तीमध्ये जावा, 23व्या-24व्या माळ्यावरून खाली कसं यायचं माणसाने आणि वरती कसं जायचं. त्यामुळे ह्या स्कीम मध्ये तुम्ही छोटी छोटी घरं, छोट्या छोट्या एरिया असे करा आणि लोकांची प्रगती करा. त्यांना बेघर करण्यापेक्षा आम्हाला, आमचं म्हणणं आहे की आम्हाला बेघर करण्यापेक्षा आम्हाला कुठल्या स्कीमच नको. त्यापेक्षा आम्हाला आमच्या जागेमध्ये छोट्या मोठ्या करण्याचा अधिकार द्या, त्याच्यासाठी लोन द्या आणि लोक त्याच्यात करतील. कारण ह्यांच्याकडे आता स्वतःचं धरण नाहीये, पाणी नाहीये, लाईट नाहीये. आज मानपाड्यासारख्या ठिकाणी जायचं असेल, तुमच्या एरियात यायचं असेल तर कमीत कमी 2.5 ते 3 तास, 2-2-2.5 तास ट्रॅफिकमध्ये अडकायला लागतं. पुन्हा ही घरं वाढली, मोठ्या मोठ्या बिल्डिंगी वाढल्या, 50-50 माळे वाढल्यानंतर त्यांना पाणी कुठे आहे, त्यांना लाईट कुठे आहे, त्यांना रोड कुठे आहे, पर्यावरणाची वाट लावून टाकली. सगळ्या लोकांनी श्वास घ्यायला जमत नाहीये. म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी यांना सगळ्यांना, मंत्री महोदयांना वाटतंय जसं आहे तसं राहिलं आणि त्यांना जर प्रगतीच करायची असेल तर त्यांना वरती त्यांना द्या, त्यांनाच परमिशन द्या, त्यांना लोन प्रोव्हाइड करा आणि त्यांना राहू द्या. गरीबच राहणार आणि तो वर्ग तुम्ही तसाच ठेवणार. त्यामुळे लोकांच्याकडून अपेक्षा नाहीये की नेते मंडळी आपल्यासाठी काहीतरी करतात. व्यवस्थित भाडं भेटत नाही, काय 600-700 लोकांना भाडं भेटत नाही आणि लोक रखडतात तिकडे. पण अजून प्रोजेक्ट तयार झालेला नाहीये. आपलं घर आहे तर आपण कोणाला द्यायचं नाही, आपल्या हक्काचं घर आहे, त्यासाठी आम्ही सगळेजण लढणार आहे. सगळेजण एकत्र येऊनच लढणार आहे. ह्या लढाईला सगळेजण एकत्रच येणार आहे. पण प्रॉब्लेम काय आहे, संजय पांडे हे ते सगळेजण आपल्याला जे काय बोलतात त्यांचं कोणाचं ऐकायचंच नाहीये. आपण आपलं घर, आपलं सुरक्षित आपण स्वतःने करायचंय. सगळ्या माहिती ते सांगणे माझं सगळ्यांनी बोललंय. पांडे खुद का प्रशासन लगा के मेरे को पुलिस के साथ पिजड़े गाड़ी में भर के मेरे को भिजवा के मेरा घर जबरदस्ती मेरे को दोस्ती में डलवा के 5 लाख रुपया भाड़ा कमा रहे, हम दर के ठोकरे खा रहे हैं. 5 लाख भाड़ा, 60,000 साल का कमा रहे हैं, मैं ठोकरे खा रहे हैं. मैं उधर 30 साल से रहा हुआ जंगल में, मेरे बच्चों को रोटी छोड़ 5 लाख कमा रहा है. आज मेरे को ना घर मिलने के ठिकाना, हमारे नाम से नोटिस आया, मैं मालकिन नहीं रहता तो मेरे नाम से नोटिस आता. उसके बाद मौजूद में सरकार से लड़के घर लिया, वो घर जबरदस्ती वहाँ पर शासन लगा के आगे करके और गुंडे लगा के हमको उठवा के उधर फेंका, जबरदस्ती ले लिया संजय पांडे. आज घर लेके मेरे को ऐसी कर रहा है. हाँ, रास्ते पकड़ के जबरदस्ती मेरे को उठवाया कलेक्टर की जगह. कलेक्टर के मालकिन मैं दे दिया, मेरे को जबरदस्ती जो वहाँ से उठवाया गया, संजय पांडे उठवाया है. मेरे साथ बहुत बड़ा, मैं पूरे नेता के पास गया, सब कोई भी हमारा मदद नहीं किया. लोग आपका दरवाजा में गया, किसी का रोड होते ना, लाइट होते, 3 बंगला बना लिया. आम्हाला असं नको आहे, आम्हाला कोणाला घर द्यायचं नाही आणि आम्ही कोणाला देणार नाही. आणि जबरदस्ती हे लोक येऊन सर्वे करतात. आम्हाला सर्वे करायचं नाही आहे आणि कुणाला द्यायचं नाही आणि आम्हाला पांडेशी विरोधी आहे. लोकांनी त्या दिवशी मी एकटी इकडे लढली आहे.
माझ्याबरोबर कोणी नव्हतं तरी पण हे सगळे लोक आलेले माझ्याबरोबर. मी एकटी जाऊन पोलीस कंप्लेंट केली आहे की ते लोक बोलतायत की 3 महिन्याच्या नंतर आम्ही दाखवू काय करायचं आहे. 3 महिन्याच्या तर धमकी काय कसल्यासाठी देत आहे? 3 महिन्याच्या नंतर काय दाखवणार आहे? ते आम्हाला रस्त्यावर पाडणार आहे की काय करणार आहे? आम्ही आमचं आम्हाला कधी नोटीस दिलेला नाही, आम्हाला काही सांगितलेलं नाही. तुम्ही लगेच सर्वे करायला येणार तर कसं आम्हाला माहिती पडणार की तुम्ही आले सर्वे करायला घेतले? आता तुमचा सगळ्यांचा विरोध आहे का? विरोध आहे.